श्री संत गुरु रविदास महाराज की जय। ईश्वर हा निराकय निरामय आहे, त्याला रंग नाही, रूप आकार नाही। परमेश्वराचे रूप ओंकारामध्ये साकारलेले आहे, तर काहींच्या मते परमेश्वराचे रूप हे हरिनामामध्ये साकार झालेले आहे, तर काहींच्या मते अल्लाहच्या हाकेमध्ये परमेश्वराचे रूप साकार झालेले आहे। येशू ख्रिस्तांच्या मते चिंतनामध्ये ईश्वराचे रूप साकारलेले आहे। परमेश्वर हा प्रत्येक भक्तगणांच्या अंतःकरणामध्ये सामावलेला आहे, आणि म्हणून ज्याप्रमाणे शरदाचे चांदणे अत्यंत आल्हाददायक असते, या चांदण्यामध्ये कमळाचे फूल उमलावे आणि त्या फुलांच्या मध्ये अमृतांचे कण चकोर पक्षाची पिल्ले टिपतात, त्याप्रमाणे या विश्वामध्ये भारतातील सांस्कृतिक आध्यात्मिक संतांनी टिपला व आध्यात्मिकतेचा धागा पुढे चालू ठेवला। भारतीय संस्कृतीवर त्यांचे अफाट अशा प्रकारचे प्रेम आहे। ज्याप्रमाणे पतंगाचे ज्योतीवर प्रेम असते, आपण पाहतो ज्योतीच्या सभोवताली भोवती पतंग गिरक्या मारत मारत पतंग दिव्याच्या ज्योतीत सापडतो आणि होरपळून आपला प्राण गमावतो। त्याप्रमाणे साधू संतांनी आपली संपूर्ण जीवन गाथा भारतीय आध्यात्मिक मूल्यांसाठी खर्च केली आहे। भारत खंडामध्ये अनेक महाकाव्ये लिहिली गेली। महाभारत घडवण्यासाठी कंसाचे क्रूर कृत्य होते, त्या क्रूर कृत्यांचा दुष्ट प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी श्रीकृष्णाला अवतार घ्यावा लागला। त्याचबरोबर त्याचा बिमोड करण्यासाठी अर्जुनाला भगवद्गीतेच्या माध्यमातून लढाई शिकवावी लागली, आणि हे क्रूर कर्म नष्ट करण्यासाठी भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली। त्याचबरोबर रावणाच्या प्रलयासाठी प्रभू रामचंद्राला अवतार घ्यावा लागला। तद्वतच भारतात अनेक दुष्ट अनिष्ट प्रवृत्ती या सगळ्याचा बिमोड करण्यासाठी व त्यांचा नायनाट करण्यासाठी अनेक साधू संतांना जन्म घ्यावा लागला। संतांच्या मालिकेमध्ये अनेक संत श्रेष्ठ येतात, पण संत कबीर व संत रविदास ही महामानवे म्हणजे भारतीय संस्कृतीचा व नीती मूल्यांचा पाया होय। समाजातील मनोवादी विचार, अनिष्ट रूढी परंपरा या परंपरेला शिरून लावणारे हे दोन महान संत होय। संत कबीर आणि संत रविदास यांनी हिंदू समाजातील ढोंगबाजीवर व त्या अंधश्रद्धेवर कडाडून प्रहार केला। अन्यायाची, शोषितांच्या, पीडितांची दुःख, शूद्र व अतिशूद्र समाजाला माणूसपण मिळवून देण्यासाठी अन्यायी जखमाचे घाव ज्या दलित समाजांना हजारो वर्षापासून होत होते, ते रोखून यथार्थ मानववादी विचार आपल्या दोह्यातून, आपल्या अमृतवाणीतून या संत महात्म्यांनी लोकांना विचार दिला। त्यांच्या हृदयाच्या कंपनातून त्यांनी आपला विचार मांडला। थोर साधू संतांचा विचार साऱ्या विश्वाला गवसणी घालण्यासारखा इतपत व्यापक विचार होता। ज्याप्रमाणे चंद्र सूर्य आपला विस्तीर्ण प्रकाश सर्व पृथ्वीवर, सर्व सृष्टीवर पसरून टाकतात, या प्रकाशामध्ये प्राणी, वनस्पती, वेली, वृक्ष, पशु, पक्षी ह्या सर्वांना समान प्रकाश देतात। कधीही प्रकाश हे उच्च, हे नीच, हे स्त्री, हे पुरुष, हा पापी, हा पुण्यवान असा कधीही भेद करत नाही। अशा सर्वांना ते सारखा प्रकाश देतात। पृथ्वी आपल्या जीवात्म्याला आपल्या पोटावर प्रेमाने खेळवते। शूद्र, अतिशूद्र, स्वर्ण, पापी
दुश्मन, मागास या सर्वांना सारख्या प्रमाणामध्ये ती आधार देते. त्याप्रमाणे संत कबीर आणि संत रविदास या महामानवांचा विचार जोपर्यंत चंद्र, सूर्य आणि पृथ्वी आहे, अस्तित्वात आहे, तोपर्यंत त्यांचा विचार अजरामर राहणार आहे. की करी सूर्यप्रकाश आणि चंद्रप्रकाश प्राणी, वनस्पती, वेली, मनुष्य, पशु, पक्षी या सर्वांना समान आपला प्रकाश देत असतो. ते कधीही ऊच नीच, स्त्री पुरुष यात भेद करीत नाही. पापी असो अथवा पुण्यवान असो, दुर्जन असो अथवा सज्जन असो, माणूस असो अथवा पक्षी असो, सर्वांना सारखा प्रकाश देतात. पृथ्वी आपल्या जीवात्म्याला आपल्या पोटावर प्रेमाने खेळवते, नाचवते. क्षुद्र, अतिक्षुद्र, स्वर्ण, पापी, पुण्यवान, माणूस सर्वांना सारखा आधार देते. त्याप्रमाणे संत कबीर व संत रविदास या महापुरुषांचा विचार जोपर्यंत चंद्र, सूर्य, पृथ्वी आहे, अस्तित्वात आहे, तोपर्यंत त्यांचा विचार अजरामर राहणार आहे. दीन दुःखी करी सेव मही, लागी रवि रविदास, निसी बासर की रोड में सो प्रभु मिलन की आस. मन ही पूजा, मन ही धूप, मन ही सेव सहज स्वरूप, पूजा अर्चा न साथ जानू तेरी, कहे रविदास कवन गणती. धन्यवाद. गुरु रविदास महाराज की जय.